GDS BPM पदाचा कडाप UR कॅटेगरीचा 65 वर गेला होता. ABPM UR कॅटेगरीचा कडाप 65 वर गेला होता. BPM UR कॅटेगरीचा कडाप 64 वर गेला होता. ABPM UR कॅटेगरीचा कडाप 62 वर गेला होता. ABPM UR कॅटेगरीचा कडाप 60 वर गेला होता. BPM OBC कॅटेगरीचा कडाप 60 वर गेला होता. ABPM ST कॅटेगरीचा कडाप 43. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2025 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची 21,413 जागांसाठी ही भरती आली होती आणि या भरतीमध्ये पेपर नाही आहे, ग्राउंड नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आणि उंचीची काही अट नाही आहे. तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 10,000 ते 24,000 पर्यंत आणि 12,000 ते 29,000 पर्यंत BPM पदामध्ये पगार या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांची एकच डिमांड होती की सर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकच्या मागच्या वर्षी कडाप किती गेला होता, SC ST OBC EWS ओपन PWD या कॅटेगरीचा आणि त्याचबरोबर त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा कडाप किती गेला होता यावर एक व्हिडिओ आणा असे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंटच्या माध्यमातून कमेंट आले होते. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच माहिती सांगणार आहे की मागच्या वर्षीचा कडाप किती गेला होता महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा आणि त्याचबरोबर त्याच्या मागच्या वर्षीचा कडाप किती गेला होता. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे की मागच्या वर्षी किती पर्सेंटेज वाल्या मुलांचं सिलेक्शन झालं होतं, त्याच्या मागच्या वर्षी किती पर्सेंटेज वाल्या मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं SC ST OBC EWS ओपन PWD कॅटेगरीसाठी आणि सेफ झोन काय त्या ठिकाणी होता. तर ह्याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्षी स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज होते हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला हे सुद्धा या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी अंदाज लागणार आहे की कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये किती पर्सेंटेज वाले मुलं या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीची जी आता पहिली जी लिस्ट लागणार आहे हे जवळपास 22-23 मार्च पर्यंतच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि पहिली जी लिस्ट लागणार आहे तर ते एकदम हाय या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. तर पहिल्या लिस्टमध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन होत नाही, एक लक्षात ठेवा. तर आपल्याला जे या ठिकाणी संयम ठेवायचा आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा जो कडाप हा जास्त सुद्धा जातो आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी सुद्धा जातो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मी तुम्हाला जे याच्या मागच्या वर्षीचा कडाप या ठिकाणी दाखवून देतो. तर गोवा डिव्हिजनचा जो कडाप याच्या अगोदर जो गेला होता हा 2022चा कडाप आहे. तर पहा गोवा डिव्हिजनचा जो कडाप गेला होता तर हा गेला होता या ठिकाणी ABPM पदाचा OBC कॅटेगरीचा 50% मुलांचं सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर गोवा डिव्हिजनमध्ये GDS BPMचा पद होतं, त्यामध्ये UR कॅटेगरीचा जो कडाप गेला होता 65 वर गेला होता आणि त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे GDS ABPMचा जो कडाप आहे UR कॅटेगरीचा तर हा 65 वर गेला होता. त्यानंतर गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे BPM पदाचा हा UR कॅटेगरीचा 64 वर कडाप या ठिकाणी गेला होता. गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे ABPM पदाचा UR कॅटेगरीचा हा 62 वर कडाप गेला होता. त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे UR कॅटेगरीचा तर हा जवळपास 60 मार्कावर या ठिकाणी कडाप गेला होता. त्याचबरोबर जे गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे UR कॅटेगरीचा हा सुद्धा 60 मार्कावर या ठिकाणी कडाप गेला होता ABPM पदाचा आणि त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे हा OBC कॅटेगरीचा 60% या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं आणि गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे हा ABPM पदाचा ST कॅटेगरीचा तर हा 43 मार्कावर मुलांचं सिलेक्शन या ठिकाणी झालं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर गोवा डिव्हिजनमध्ये जर आपण पाहिलं UR कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 63 वर सुद्धा या ठिकाणी गेला होता BPM पदाचा. ठीक आहे. तर हा जे विद्यार्थी मित्रांनो एवढा कमी त्या ठिकाणी कडाप गेला होता म्हणजे सांगायचं एवढं की कोणकोणत्या ठिकाणी जास्त कडाप जातो, कोणकोणत्या ठिकाणी कमी सुद्धा जातो. ठीक आहे. तर या अगोदर जे एवढा कमी या ठिकाणी कडाप गेला होता एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आणि मी तुम्हाला आणखीन एक कडाप दाखवून देतो 2024च्या मागच्या भरतीचा कडाप मी आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो सर्व डिव्हिजनचा. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक 2024 भरतीचा हा कटाप आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व डिव्हिजनचा मी तुम्हाला कटाप या ठिकाणी दाखवणार आहे. तर पहा तुम्ही या ठिकाणी PWD कॅटेगरीचा जो कडाप गेला होता तर हा जवळपास 84 मार्कावर गेला होता. SC कॅटेगरीचा जर आपण पाहिलं 93 मार्कावर या ठिकाणी गेला होता अहमदनगर डिव्हिजनचा. त्यानंतर अकोला डिव्हिजन तुम्ही बघू शकता, अकोला डिव्हिजनचा जो कडाप आहे OBC कॅटेगरी झालं, UR कॅटेगरी झालं 95 मार्कावर सिलेक्शन झालं होतं आणि SC कॅटेगरीचा सुद्धा 95 पर्यंत गेलेला होता. ठीक आहे. त्यानंतर आपण छत्रपती संभाजी महाराज नगर
या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा जो PWD एचा जो कडाप आहे तर हा 90पर्यंत गेला होता आणि यू आर कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 96पर्यंत कडाप गेला होता. त्यानंतर बारामती डिव्हिजन जर आपण पाहिलं तर बारामती डिव्हिजनला सुद्धा यावर्षी थोडाफार कडाप कमी लागण्याचे जास्त चान्सेस आहे. तर पहा यू आर कॅटेगरीचा फक्त 91 मार्कावर कडाप गेला होता बारामती डिव्हिजनला आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा कडापसुद्धा 91 मार्कावर गेला होता. आणि बीड डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर बीड डिव्हिजनला यू आर कॅटेगरीचा जो कडाप गेला होता 97-96पर्यंत गेला होता आणि त्याचबरोबर बीड डिव्हिजनमध्ये EWS कॅटेगरीचा 96वर गेला होता आणि भुसावळ डिव्हिजनचा जो कडाप आहे PWD-Eचा तर 79वर कडाप या ठिकाणी गेला होता आणि यू आर कॅटेगरीचा 92पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला होता. आणि बुलढाणा डिव्हिजनला जर पाहिलं आपण यू आर कॅटेगरी 95चा गेला होता आणि OBC कॅटेगरीचा कडाप 95वर गेला होता बुलढाणा डिव्हिजनचा. त्यानंतरचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन आहे तर पहा चंद्रपूर डिव्हिजनचा जो कडाप आहे हा कमी गेला होता. तर पहा OBC कॅटेगरीचा 92वर कडाप गेला होता, EWS कॅटेगरीचा 92 गेला होता, यू आर कॅटेगरीचा पण 92पर्यंत गेला होता. त्यानंतर आपण थोडं खाली येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता SC कॅटेगरीचं सुद्धा 92वर या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं मुलांचं. त्यानंतर धुळे जिल्हा आहे तर धुळे जिल्ह्याला तुम्ही बघू शकता यू आर कॅटेगरी 92, OBC कॅटेगरी 92 व त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी गोवा डिव्हिजन आहे तर OBC कॅटेगरीचा जो कडाप गेला होता गोवा डिव्हिजनचा 90वर गेला होता, कमी गेला होता आणि यू आर कॅटेगरीचा पण 90 गेला होता. ST कॅटेगरीचा फक्त 87वर कडाप गेला होता. बघू शकता तुम्ही 87 मार्कावर फक्त ST कॅटेगरीच्या मुलाचं सिलेक्शन झालं या ठिकाणी. यू आर कॅटेगरीचा 90वर गेला होता, EWS कॅटेगरीचा 90 गेला होता, OBC कॅटेगरीचा 90 गेला होता आणि PWD-Bचा जो कडाप हा 77 मार्कावर गेला होता. जळगाव डिव्हिजन तुम्ही बघू शकता जळगाव डिव्हिजन SC कॅटेगरीचा 92 गेला होता, यू आर कॅटेगरी 93, OBC कॅटेगरी 93, ST कॅटेगरी 88 आणि EWS कॅटेगरीचा गेला होता 91वर. कराड डिव्हिजनला तुम्ही बघू शकता कराड डिव्हिजनला यू आर कॅटेगरी 91 गेला होता, EWS कॅटेगरी 91, PWD-Bचा जो कडाप आहे 77 मार्कावर गेला होता. कोल्हापूर डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर यू आर कॅटेगरीचा 94वर गेला होता, OBC कॅटेगरी 93 गेला होता आणि ST कॅटेगरीचा कडाप 86वर गेला होता, कमी गेला होता. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर मालेगाव डिव्हिजनला बघू शकता यू आर कॅटेगरीचा 92वर गेला होता, PWD-Bचा जो कडाप हा 81 मार्कावर गेला होता, SC कॅटेगरीचा 91वर गेला होता मालेगावचा आणि OBC कॅटेगरीचा 93वर गेला होता. त्यानंतर पहा मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, यू आर कॅटेगरीचा कडाप इथं 94 गेला होता, OBC कॅटेगरीचा 94 गेला होता. त्यानंतर पहा नागपूर मोपसूल आहे, नागपूर मोपसूलला EWS कॅटेगरीचा 90 गेला होता, कमी गेला होता. त्याचबरोबर यू आर कॅटेगरी 92 गेला होता, PWD 84, SC कॅटेगरी 92 गेला होता, EWS कॅटेगरीचा जो कडाप हा फक्त 90वर गेला होता. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नांदेड डिव्हिजनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी नांदेडचा EWS कॅटेगरीचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर 95पर्यंत, SC 95, OBC कॅटेगरीसुद्धा 95पर्यंत गेला होता. नाशिक डिव्हिजनला पहा यू आर कॅटेगरी 93, यू आर कॅटेगरी 93 आणि PWD-Bचा 82 आणि SC कॅटेगरीचा 92वर गेला होता. नवी मुंबईला जर आपण पाहिलं PWD-Bचा जो 81वर गेला होता, यू आर कॅटेगरी 90 गेला होता कडाप नवी मुंबई डिव्हिजनचा. त्यानंतर OBC कॅटेगरीचा 90वर गेला होता. तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी यू आर कॅटेगरीचा 90वर गेला होता फक्त, म्हणजे कमी गेला होता इथं आणि SC कॅटेगरीचा 89 गेला होता. ठीक आहे. आणि नवी मुंबई डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर हा 90वर गेला होता. त्याचबरोबर पहा नवी मुंबई डिव्हिजनचा OBC कॅटेगरीचा फक्त 90वर कडाप गेला होता. उस्मानाबाद डिव्हिजन आहे, उस्मानाबादचा जो कडाप हा OBC कॅटेगरीचा 96 गेला होता, EWS कॅटेगरी 95, यू आर कॅटेगरी 95, PWD-Bचा जर पाहिला आपण पालघर डिव्हिजन 73वर गेला होता आणि पालघर डिव्हिजनचा यू आर कॅटेगरी 90, EWS कॅटेगरी 89पर्यंत गेला होता. पंढरपूर डिव्हिजनला पहा SC कॅटेगरीचा कडाप 91 गेला होता, OBC कॅटेगरीचा कडाप 93, EWS कॅटेगरी 92, OBC कॅटेगरी 92 गेला होता पंढरपूर. त्यानंतर पुणे सिटी परभणी तुम्ही बघू शकता परभणीचा जो कडाप आहे हा तुम्हाला दिसत असेल तर परभणीचा जो कडाप गेला होता तर OBC कॅटेगरी 95, यू आर कॅटेगरीचा 95, ST 92 आणि SC 94पर्यंत गेला होता. पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी ईस्टला 95 गेला होता EWS कॅटेगरी, पुणे सिटी ईस्ट डिव्हिजनला EWS 95, ST 92 गेला होता आणि यू आर कॅटेगरी 95, OBC कॅटेगरी 94 आणि SC कॅटेगरी 92पर्यंत गेला होता. पुणे मोपसूलला पहा तुम्ही EWS कॅटेगरी 92, यू आर 92 आणि OBC कॅटेगरी 92पर्यंत गेला होता. PWD-Bचा 79, OBC कॅटेगरी 92 आणि SC कॅटेगरीचा 92पर्यंत, OBC कॅटेगरी 92पर्यंत. रायगड डिव्हिजनला पहा रायगड डिव्हिजन यू आर कॅटेगरी 91 गेला होता, कमी OBC कॅटेगरी 91 गेला होता. त्याचबरोबर EWS कॅटेगरी 91 गेला होता. PWD-Aचा जो कडाप हा 85पर्यंत गेला होता आणि त्याचबरोबर रायगडला बघू शकता OBC कॅटेगरी 91पर्यंत या ठिकाणी कडाप गेलेला होता. ठीक आहे.
त्यानंतरचा तुम्ही बघू शकता रत्नागिरी डिव्हिजन आहे. तर UR कॅटेगरी 92 गेला होता, OBC कॅटेगरी 92 गेला होता आणि ST कॅटेगरीचा 89वर गेला होता. UR कॅटेगरी 92पर्यंत गेला होता. त्यानंतर सांगली डिव्हिजन आहे. सांगली डिव्हिजनचा जो कडापा हा UR कॅटेगरीचा 92 गेला होता, OBC कॅटेगरीचा 92 गेला होता. त्याचबरोबर UR कॅटेगरीचा 92, ST कॅटेगरी 88 गेला होता, OBC कॅटेगरी 92 गेला होता. त्यानंतर सातारा डिव्हिजन आहे. EWS सांगली डिव्हिजन तर 92पर्यंत गेला होता. त्यानंतर सातारा डिव्हिजनला UR कॅटेगरी 92, ST कॅटेगरी 88, PWDB 75, OBC कॅटेगरी 91, UR कॅटेगरी बघू शकता सातारा डिव्हिजन 94 आणि EWS कॅटेगरी 91चा गेला होता सातारा डिव्हिजनला. श्रीरामपूर डिव्हिजन UR कॅटेगरीचा कटाप 91 गेला होता, OBC कॅटेगरी 91 गेला होता. त्याचबरोबर OBC कॅटेगरी 91 गेला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग OBC कॅटेगरी 91, त्याचबरोबर OBC कॅटेगरी 91, UR कॅटेगरी 91 गेला होता. आणि सोलापूरमध्ये जर पाहिलं आपण ST कॅटेगरी 86, OBC कॅटेगरी 94, UR कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 94 आणि PWDE 81 आणि PWDA 84. त्यानंतर सोलापूरमध्ये बघू शकता SRP आमचा UR कॅटेगरी 94 गेला होता. ठाणे डिव्हिजनला पाहिलं SC कॅटेगरी 91, EWS कॅटेगरी 89, SC 91, EWS 89, PWDB 80, ST कॅटेगरी 90. त्याचबरोबर ठाणे डिव्हिजनला EWS कॅटेगरी 89, PWB 80, SC कॅटेगरी 91. त्यानंतर UR कॅटेगरी 91पर्यंत. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे वर्धा डिव्हिजन आहे. वर्धा डिव्हिजनला OBC कॅटेगरी 92, SC कॅटेगरी 92, UR कॅटेगरी 92. त्यानंतर SC कॅटेगरी 91पर्यंत गेला होता. आणि यवतमाळ डिव्हिजनला जर आपण पाहिलं UR कॅटेगरी 93, OBC कॅटेगरी 93, PWDA 85पर्यंत गेला होता. तर एवढा मागच्या वर्षी कटाप ह्या वर्षी मागच्या वर्षीचा गेला होता.